आणि 4 तारखेला प्लॅन झाला होता आणि आम्ही 16 तारखेला फिरायला गेलो होतो. म्हणजे एक 10-12 दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे हे नियोजन केलं होतं. त्याच्यामध्ये आता सीन असा झाला होता, की आम्हाला दुबईचं तिकीट फक्त 14,000 मध्ये भेटलं होतं. म्हणजे असं की इतिहाद एअरवेजचं इकडून अबुधाबीला जाताना ₹10,000 आणि तिकडून रिटर्नचं इंडिगोचं तिकीट होतं फक्त ₹4,000 रिटर्नचं. म्हणून आम्हाला कमीमध्ये तिकीट भेटलं म्हणून आम्ही अबुधाबीला गेलेलो. तर अबुधाबीला ज्यावेळेस आम्ही लँड झालो, तर म्हणजे आम्ही इकडून जे आम्ही नेहमी बाहेर प्रवासाला जाताना थोडं तिथे नेटचं, त्यानंतर कुठे आपल्याला फिरायचंय, जेवण कुठे काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर अगोदर आमच्याकडं प्लॅन केलेलं असतं. तर झालं असं की ज्यावेळेस आम्ही अबुधाबीच्या एअरपोर्टला लँड केलं, इमिग्रेशन वगैरे जे काय आम्ही सगळं क्लिअरन्स केलं आणि बाहेर पडल्यानंतर सीन असा झाला की आम्हाला सर्वात अगोदर कार्ड घ्यायचं होतं. तर आम्ही इकडे आता ज्यावेळेस दुबईला जायचं म्हटल्यावरती इकडं आमचं सगळं चालू होतं, की तिथं कार्ड किती रुपयाला भेटतं, त्यानंतर कुठून कुठं जायचं, कुठून कुठे हे सगळं आम्ही प्लॅन केलं होतं. तर आम्ही ज्यावेळेस नेटवरती इकडे पाहिलं होतं त्यावेळेस एक दुबईला गेल्यानंतर फर्स्ट डेसाठी जे कार्ड आहे ते कार्ड फ्रीमध्ये भेटतं असं आम्ही पाहिलेलं. अरे वाह! म्हटलं कार्ड फ्रीमध्ये भेटतंय. तर राहुलला पण मी बोलून ठेवलं होतं, की ज्यावेळेस आपण लँड करणार आहे, त्यावेळेस आपल्याला कार्ड फ्रीमध्ये भेटणार आहे. आपल्याला काही नाही, कार्ड फक्त आपल्या मोबाईलमध्ये टाकायचे. तिथे गेल्यानंतर जे काही बाहेर काउंटर लावले होते कार्डचे, तर ते डायरेक्टली ₹2,000-2,500 कार्डचे सांगायला लागले. राहुलला मी बोललो, "बा यार दुबई खरोखर दुबई म्हणजे कॉस्टली आत्ताशी म्हणजे आपण स्टार्ट केल्या-केल्या लगेच दुबई कॉस्टली वाटायला लागलेली आहे. म्हणजे फ्री जे आपल्याला इंटरनेटसाठी जे आपल्याला फ्री कार्ड भेटणार होतं, ते कार्ड भेटलंच नाहीये. कदाचित माईट बी भेटतही असेल, पण आम्हाला ते काउंटर भेटलं नसेल." असंही झालं. म्हटलं आता करायचं काय? अ, आम्ही आता कार्डचा विषय थोडा बाजूला ड्रॉप केला आणि त्यानंतर म्हटलं, की आता आपल्याला अगोदर अबुधाबीवरून आपल्याला दुबईला पोहोचायचंय. मग इतिहादच्या तिथं गाड्या वगैरे लागलेल्या असतात. पण त्या गाड्यांसाठी ॲडव्हान्समध्ये आपल्याला प्री बुक करावं लागतं. तर दुसरी एक तिथे जी गाडी होती, त्या गाडीने आम्ही ते ते गाडीचं तिकीट आम्ही बुक केलं आणि त्यानंतर आम्ही अ, पोहोचलो तिकडे म्हणजे दुबईमध्ये पोहोचलो. दुबईमध्ये आम्हाला एका मेट्रो स्टेशन जे आहे, ते मेट्रो स्टेशन तिथे ड्रॉप होता आमचा. आम्हाला तिथे ड्रॉप केलं गेलं. ड्रॉप केल्यानंतर आता पुढे काय? म्हणजे